या सखोल चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपल्याकडे आज चर्चा करण्यासाठी खूप सारे लेख, संदर्भ आणि नोंदी आहेत, पण पण आजचा विषय थोडा खूपच वेगळा आहे ना. हो ना, अगदीच वेगळा. कारण आजच्या या विशेष सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत गूढ आणि थरारक स्रोताचा वेध घेणार आहोत. खरं तर कधी-कधी एखादा मोठा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला 100 पानांचं जाडजूड पुस्तक वाचण्याची गरज नसते. बरोबर. एखादं पान किंवा एखादाच प्रसंग इतका प्रभावी असतो की तो आपल्याला थेट वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आणि आजचा आपला मुख्य स्रोत अगदी असाच आहे. जे ऐकत आहेत त्यांच्या माहितीसाठी आपल्याकडे एका पुस्तकाचं केवळ एकच पान आहे. फक्त एक पान. हो, फक्त एकच पान. पान क्रमांक 52 आणि त्यावर एक मथळा आहे, बाजिंद. बाजिंद. हे नावच मुळी असं आहे की वाचताना पहिल्या ओळीपासूनच अंगावर काटा येतो. अक्षरशः. आणि आजचं आपलं ध्येय हेच आहे की या एका पानात दडलेलं रहस्य, तो शिवकालीन इतिहासाचा संदर्भ आणि काय म्हणतात त्याला, या बाजिंद या शब्दाभोवती असलेलं भीतीचं वलय उलगडून दाखवणं. म्हणजे आपण त्या कथेच्या घनदाट आणि रहस्यमय वातावरणात पूर्णपणे प्रवेश करणार आहोत आणि ऐतिहासिक वास्तवाचा एखाद्या दंतकथेशी कसा संबंध जोडला जातो हेही पाहणार आहोत. अगदी. आणि मला सांगायला आवडेल की एकाच पानातून लेखकाने जे भयावह वातावरण उभं केलं आहे ते खरंच थक्क करणार आहे. हो, कारण जेव्हा आपण कोणत्याही पूर्वकल्पनेविना थेट एका संकटाच्या मध्यभागी जाऊन पडतो तेव्हा तो अनुभव खूप अस्वस्थ करणारा असतो. नेमकं तेच. मी जेव्हा हे वाचायला घेतलं मला वाटलं एखादी साधी ऐतिहासिक कथा असेल, पण पहिलीच ओळ वाचली आणि मी जागीच खिळून राहिलो. सुरुवातीचं दृश्यच इतकं काळजाचा ठोका चुकवणार आहे. तू विचार कर, पानांच्या सळसळीचा एक आवाज तीव्र होत जातोय, झाडामागून कोणीतरी दौडत जातंय आणि मग एक अतिशय मोठी काळी चिरणारी आरोळी उमटते. बापरे. आणि त्यानंतर जे होतं ते जास्त भयानक आहे. कारण त्यानंतर येते एक अस्वस्थ करणारी शांतता, एकदम शांत. त्या शांततेबद्दल आपण थोडं सविस्तर बोलायला हवं. कारण कथेची सुरुवात ज्या पद्धतीने होते ती मानवी मनातील सर्वात जुन्या भीतीला हात घालते. अगदी बरोबर. अज्ञाताची भीती. अगदी बरोबर. तो झाडामागून जाणारा आवाज आणि ती आरोळी भयानक आहेच, पण आरोळीनंतर आलेली ती एकदम अस्वस्थ करणारी शांतता जास्त जीवघेणी असते. म्हणजे जंगलात अचानक शांतता पसरते याचा अर्थ असा असतो की जो कोणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होता त्याचा तो संघर्ष आता कायमचा संपलाय. म्हणजे मृत्यूने त्याला गाठलाय. हो. आणि याच क्षणी आपण त्या पात्रांकडे येतो, खंडोजी आणि सावित्री. खंडोजी तर या आकस्मिक घटनेने पूर्णपणे भांबावून गेलाय. त्याला नेमकं काय सुरू आहे हेच समजत नाहीये. तो सावित्रीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो आणि तिथेच आपल्याला एक धक्का बसतो. हो, कारण सावित्रीने खंडोजीच्या ओठांवर आपला हात अत्यंत घट्ट दाबून ठेवला आहे आणि ही काही विचार करून केलेली कृती नाहीये. ही एक अत्यंत आदिम स्वसंरक्षणाची नैसर्गिक धडपड आहे. ती आपला हात थोडा सैल करते आणि थरथरत्या स्वरात म्हणते, तुम्हाला माहिती नाही किती महाभयानक धोक्यात फसलोय आपण. ती कृती शब्दांविना ओरडून सांगतेय की त्यांच्या आजूबाजूला जे काही आहे ते इतकं धोकादायक आहे की एका छोट्याशा आवाजानेही त्यांचा जीव जाऊ शकतो. हे वाचताना आपण स्वतः त्या अंधाऱ्या जंगलात असल्यासारखं वाटतं. पण यात मला सर्वात जास्त चक्रावून टाकणारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? या भयानक घटनेनंतर त्या दोन पात्रांच्या आलेल्या अगदी टोकाच्या प्रतिक्रिया. म्हणजे एकीकडे सावित्री आणि दुसरीकडे खंडोजी. हो. एकीकडे सावित्री आहे जी भीतीने आतून पूर्णपणे हादरून गेलीये आणि दुसरीकडे खंडोजी आहे ज्याचा पवित्रा एकदम वेगळाच आहे. हाच या पानातला सर्वात मोठा विरोधाभास आहे. एकाच प्रसंगात दोन व्यक्तींची मानसिकता किती वेगळी असू शकते हे इथे दिसतं. आपण आधी सावित्रीबद्दल बोलूया. नक्कीच. तिची भीती खूप वेगळ्या स्तरावरची आहे. हो, कारण ती केवळ त्या क्षणाच्या आवाजाने घाबरलेली नाहीये. तिच्या भीतीची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. ती खंडोजीला काय म्हणते? ती म्हणते की लहानपणापासून तिने या भागाबद्दल केवळ ऐकलं होतं. म्हणजे तिच्या मनात या ठिकाणाबद्दलची दहशत आधीपासूनच दंतकथांच्या रूपाने पेरलेली होती आणि आज ती दहशत प्रत्यक्ष समोर उभी ठाकलीये. ती स्पष्टपणे म्हणते की जे काही ऐकलं होतं ते आज नशिबाने भोगणे माझ्या वाट्याला आलं. हे वाक्य खूपच निराशाजनक आहे. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडलीये. हो. तिचा स्वतःच्या मृत्यूवरचा विश्वास इतका ठाम झालाय की ती धाय मोकळून रडू लागते आणि म्हणते की आपण दोघंही आता जिवंत राहणार नाही.
जेव्हा संकट मानवी आकलनाच्या पलीकडचं वागतं तेव्हा माणूस असाच शरण जातो. तिला वाटतं आता लढण्यात काहीच अर्थ उरलेला नाही, केवळ मरण कसं येईल याचाच ती विचार करतीये. पण खंडोजीचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. या जीवघेण्या परिस्थितीतही तो तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत संयमाने पण खंबीरपणे. तो संवाद तर मला या पानाचा सर्वात शक्तिशाली भाग वाटला. तो तिला म्हणतो, बाईसाहेब शांत व्हा, नेमकं काय प्रकारे मला सांगा. आणि तो स्वतःची ओळख ज्या पद्धतीने करून देतो ते खूपच प्रभावी आहे. अक्षरशः अंगात वीरश्री संचारते. तो म्हणतो, मी शिवछत्रपतींचा शिलेदार आहे, संकटांशी लढणे हा माझा छंद आहे. बापरे. तूच विचार कर, मृत्यू समोर उभा असताना एखादा माणूस म्हणतोय की संकटांशी लढणं हा माझा छंद आहे. हा शिवाजी महाराजांच्या सैनिकाचा निर्भयपणा आहे. पण हे बघ, हा केवळ वैयक्तिक निर्भयपणा नाहीये, हा एका विशिष्ट विचारधारेचा आणि एका महान नेतृत्वाचा परिणाम आहे. म्हणजे शिवकालीन सैनिकांची ती ओळख. अगदी. तो स्वतःची ओळख केवळ एक योद्धा म्हणून देत नाही, तर तो अभिमानाने शिवछत्रपतींचा शिलेदार असं म्हणतो. बरोबर. त्यांच्यातला तो आत्मविश्वास केवळ शारीरिक ताकदीतून आलेला नव्हता. तो स्वराज्याच्या ध्येयातून आला होता. संकटांशी लढणं हा छंद आहे असं म्हणणं म्हणजे तो संकटाला कमी लेखतोय असं नाही, तर तो स्वतःच्या तयारीवरचा ठाम विश्वास व्यक्त करतोय. सावित्री जिथे अज्ञाताच्या भीतीने खचून गेली आहे, तिथे खंडोजी त्या अज्ञाताला जाणून घेऊन त्याच्याशी दोन हात करायला तयार आहे. हा जो दोन मानसिकतांचा म्हणजे भीती विरुद्ध शौर्य, हा जो संघर्ष आहे तो कथेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. हो, आणि याच संघर्षातून कथेला एक वेगळं वळण मिळतं. कारण खंडोजीच्या आग्रहानंतर सावित्री कशीबशी आपला हुंका आवरते आणि बोलायला लागते. आणि ती जे सांगते ते ऐकून तर कुणाच्याही गाळण उडेल. ती काय म्हणते? ती म्हणते, आपण अनावधानाने एका महाभयंकर जंगलात आलोय, जिथून परत जाणे यमालाही अशक्य आहे. हे जंगल बाजिंदचे आहे. आणि इथे लेखकाची कमाल बघ. जसा ती बाजिंद हा शब्द उच्चारते तशी जंगलात वाऱ्याची एक मोठी झुळूक येतीये. हो, आणि ती झुळूक त्या दोघांना स्पर्शून जाते. म्हणजे हे नुसतं एखादं जंगल नाहीये. बाजिंद हे नाव उच्चारताच जणू निसर्गही त्या भयावह वातावरणाचा एक जिवंत भाग बनून प्रतिक्रिया देतोय. या छोट्याशा घटनेतून जे गूढ वातावरण तयार होतं ते अंगावर काटा आणणारं आहे. निसर्गाचा असा वापर केल्यामुळे बाजिंदर या नावाभोवतीचं गूढ अधिकच गडद होतं. ते केवळ माणसाचं नाव राहत नाही. मग ते काय वाटतं? ती एक जिवंत, श्वास घेणारी आणि पूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवणारी एक काळी शक्ती असल्याचा भास होतो. वाऱ्याची ती झुळूक एक प्रकारे सावधगिरीचा इशारा आहे. आणि सावित्रीचं ते पुढचं वाक्य, जिथून परत जाणे यमालाही अशक्य आहे. मला तर ते वाक्य वाचून सुरुवातीला असं वाटलं की ही थोडी अतिशयोक्ती असावी. म्हणजे यम मृत्यूची देवता असूनही. हो, जो स्वतः इतरांचे प्राण घेतो त्यालाही इथून परत जाणे अशक्य आहे, ही कल्पनाच भयानक आहे. पण यातून समजून येतं की ती दहशत लोकांच्या हाडात किती भिनली आहे. नक्कीच. वरवर पाहता अतिरंजित वाटेल, पण त्या ठिकाणाची दहशत प्रस्थापित करण्यासाठी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यमालाही जिथे प्रवेश करण्यास भीती वाटते तिथे दोन सामान्य मानवांची काय अवस्था होईल हा विचार सुन्न करणारा आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ही केवळ एखादी ऐकीव दंतकथा राहत नाही. हो, कारण खंडोजी ज्या आरोळीनं भांबावला होता त्याचं भयंकर स्पष्टीकरण सावित्री पुढच्याच ओळीत देते. ती सांगते की मगाशी जो भिल्ल त्यांच्या पाठीमागे लागला होता त्याने बाजिंद बाजिंद असं म्हणतच प्राण सोडला आहे. बापरे, म्हणजे जो शत्रू त्यांच्या जीवावर उठला होता तोच शत्रू दुसऱ्याच गोष्टीच्या नावाने इतका घाबरला की केवळ ते नाव उच्चारून त्याचे प्राण गेले. भीतीमुळे हृदय बंद पडून मृत्यू येणं हा प्रकार किती भयानक असावा. बाजिंद या शब्दाची हीच ती खरी ताकद आहे. म्हणजे माणसाला जाणवतं की समोरचं संकट त्याच्या कल्पनेच्या आणि प्रतिकाराच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. त्या भिल्लाचा मृत्यू हा बाजिंदच्या दहशतीचा सर्वात मोठा पुरावा ठरतो. आणि यामुळे खंडोजीलाही आता जाणवतं की हा कोणताही सामान्य शत्रू नाही. हे सगळं ऐकल्यावर खंडोजीच्या मनातील कुतूहल शिगेला पोचणं साहजिक आहे. तो तिला थांबवत म्हणतो, मला सांगा नेमकं बाईसाहेब, मला जाणून घ्यायचे ते. आणि मग सावित्री एका गूढ आणि दबलेल्या आवाजात बाजिंदची गोष्ट सांगायला सुरुवात करते. ती सांगते की ही गोष्ट साधारण 100 वर्षापूर्वीची असेल. ती लहान असताना तिच्या आजीने तिला ही गोष्ट सांगितली होती. आजीकडून नातवांपर्यंत पोचलेल्या या गोष्टी आपल्या समाजमनाचा किती मोठा भाग असतात. हो ना. आणि याकडे आपण फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून बघू शकत नाही.
मुळीच नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या मौखिक परंपरा समाजाचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम करतात. समाजाची स्थित्यंतरे, त्यांच्यावर आलेली संकटे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचं ते माध्यम असतं. सावित्रीची आजी तिला रात्रीच्या अंधारात जी गोष्ट सांगत होती ती केवळ भूतखेतांची गोष्ट नव्हती. त्या गोष्टीला एक गडद, रक्तरंजित ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि त्या ऐतिहासिक संदर्भावर तर आपण नक्कीच बोललं पाहिजे, कारण पानात पुढे जो संदर्भ आलाय तो वाचताना मन विषण्ण होतं. सावित्री सांगते की तो काळ असा होता जेव्हा मोगलांच्या टोळधाडी महाराष्ट्रावर कोसळू लागल्या होत्या आणि गावेच्या गावे होरपळत होती. अन्याय आणि अत्याचाराने कहर माजवला होता. हे नुसतं वाचतानाच अंगावर शारे येतात. ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे, याचा अर्थ हा काळ शिवाकाळाच्या आधीचा असावा. बरोबर ओळखलंस. ऐतिहासिकदृष्ट्या हा तोच काळ आहे जेव्हा निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. जेव्हा परकीय आक्रमणे होतात तेव्हा केवळ सत्ता बदलत नाही, तर सामान्य जनतेला अतोनात हालअपेष्टांना सामोरे जावं लागतं. या फौजा जेव्हा एखाद्या गावावरून फिरत तेव्हा ते केवळ संपत्ती लुटून थांबत नसत. ते उभी पिके जाळत, घरे उद्ध्वस्त करत, माणसांची कत्तल करत आणि स्त्रियांवर अत्याचार करत. सर्वसामान्यांचं जीवन अक्षरशः मातीमोल झालं होतं. न्याय नावाचं कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नव्हती. अशावेळी एका सामान्य शेतकऱ्याने करायचं तरी काय? त्यांच्याकडे ना हत्यारं होती, ना त्यांना वाचवणारी मोठी ताकद. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची घरं जळत होती. आणि या भीषण परिस्थितीतून माणसं मानसिकदृष्ट्या कशी सावरत असतील हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अशा भीषण अराजकतेच्या काळात माणसाचं मन एक वेगळीच यंत्रणा उभी करतं. जेव्हा वास्तव इतकं भयानक असतं की ते पचवणं अशक्य होतं, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात निराशेच्या गर्तेतून दंतकथा जन्म घेतात. म्हणजे लोक एकतर देवदूताची वाट पाहतात किंवा मग सामूहिक भीतीतून राक्षसाची दंतकथा तयार होते. नेमकं तेच. परकीय आक्रमकांचे ते अमानुष चेहरे हळूहळू एकाच काल्पनिक किंवा अतिरंजित पात्रात एकवटले जातात. याचा अर्थ बाजिंद हे कदाचित त्या मोगल आक्रमणांच्या क्रूरतेचंच एक प्रतीक असू शकतं. अगदी तसंच असण्याची शक्यता आहे. कारण पानाच्या शेवटी सावित्री जो संदर्भ देते तो या विचाराला पुष्टी देतो. ती सांगते की यशवंत माचीच्या पलीकडे 100 कोसांवर असलेल्या चंद्रगड गावात तो राहत असे. आता 100 कोस म्हणजे साधारण 300 किलोमीटरहून अधिक अंतर. हो, तो बाजिंद नावाचा माणूस किंवा जी कोणती शक्ती असेल तो 300 किलोमीटर दूर असलेल्या चंद्रगडात राहत होता. तरीही त्याची दहशत इथल्या जंगलात इतकी होती की लोकांनी या जंगलाला त्याचं नाव दिलं. तू विचार कर, त्या काळात आजच्यासारखे दळणवळणाचे मार्ग नव्हते, तरीही 300 किलोमीटर दूर असलेल्या गावाची दहशत इथवर पोहोचते. याचा अर्थ काय? अफवा आणि भीती वाऱ्यासारखी पसरते. हो, हे अंतर आणि त्या काळची परिस्थिती पाहता बाजिंद हे केवळ सामान्य व्यक्तीचं नाव असूच शकत नाही. तो एखादा अत्यंत क्रूर सरदार असू शकतो ज्याच्या अत्याचारांच्या कहाण्या गावोगावी पसरल्या होत्या. किंवा तो त्या काळातील सततच्या दहशतीचा एक जिवंत चेहरा बनला असावा. लोक इतके घाबरलेले असायचे की त्यांना कोणत्याही भयानक गोष्टीमध्ये बाजिंदच दिसायचा. काळजाला चिरणारी ती आरोळी असो की अचानक आलेली वाऱ्याची झुळूक असो, सगळीकडे त्यांना तोच भासायचा. काय विलक्षण जोडणी आहे ही. म्हणजे आपण एकाच पानात दडलेले कितीतरी खोलवरचे पदर आजच्या या चर्चेत पाहिले. खरंच सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की ही केवळ एका जंगलातील भूताखितांची गोष्ट आहे, पण जसं जसं आपण पुढे गेलो तसतशी या कथेची ऐतिहासिक आणि मानसिक पाळेमुळं उलगडत गेली. एका बाजूला आपण खंडोजीचं अढळ शौर्य पाहिलं, संकटाला पाठ न दाखवता उभा राहणारा योद्धा, आणि दुसऱ्या बाजूला मोगलांच्या आक्रमणातून सामान्य माणसाच्या मनात जन्मलेली आणि यमालाही घाबरवणारी बाजिंद नावाची भयकथा पाहिली. लेखकाचं खरं यश यातच आहे. त्यांनी मोजक्या शब्दात मानवी भावनांचं, निसर्गाचं आणि वास्तवाचं जे चित्र उभं केलं आहे ते विचार करायला लावणारं आहे. शौर्य आणि भीती, वास्तव आणि दंतकथा यांचा असा सुरेख संगम या पानात पाहायला मिळतो. सावित्रीची ती असहाय्य अवस्था आणि जंगलातील थरार यांनी एक अस्वस्थ करणारं वातावरण तयार केलं आहे. अगदी खरंय. आणि याच अस्वस्थतेसोबत आपण आजच्या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण आतापर्यंत बाजिंद आणि त्या जंगलाबद्दल भरपूर चर्चा केली, पण हे बाजिंद नक्की काय असावं? ते खरोखरच एखादं भयानक जंगल आहे की एखादी अलौकिक शक्ती आहे? किंवा मोगलांच्या अमानुष अत्याचारांच्या काळात
सामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेल्या भीषण भीतीचं, त्यांच्या मानसिक आघातांचंच ते एक जिवंत रूप आहे. 100 वर्षांपूर्वीच्या अत्याचाराच्या राखेतून अशा दंतकथा कशा जन्म घेतात आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून राहतात याचा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. कदाचित जगातील सर्वात मोठे राक्षस हे कोणत्याही जंगलात राहत नसून ते मानवी क्रूरतेच्या स्मृतींमध्येच दडलेले असतात. आणि जोपर्यंत त्या स्मृती जिवंत आहेत तोपर्यंत बाजिंदासारख्या दंतकथा आपल्याला घाबरवतच राहतील. खूपच सखोल विचार आहे हा. या एका गूढ विचारासह आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि विचार करत रहा.